नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधामध्ये भारतामध्ये नागरिकांनी संताप व्यक्त केला आणि बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना रोखल्या पाहिजेत यासाठी भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलनं करण्यात आली। त्याबरोबरच सरकारला सुद्धा पत्रव्यवहाराने तिथे होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचारांविरोधात तिथे लवकरात लवकर त्यांना न्याय मिळावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली। त्याचबरोबर भारतामध्ये गेले अनेक वर्ष अनधिकृतरित्या इथे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी सुद्धा राहतात, मात्र ही भारतामध्ये अगदी व्यवस्थितपणे त्यांना सगळी कागदपत्र मिळून किंवा मग अनधिकृतरित्या ते इथे वास्तव्य करीत असतात। त्याच्या विरोधात सुद्धा इथे आता हिंदू जागृत होऊन आवाज उठवत आहेत। भारतातले जे रोहिंग्या आहेत किंवा मग बांगलादेशी आहेत त्यांना लवकरात लवकर हद्द पार करा अशी मागणी सुद्धा इथल्या हिंदूंतर्फे केली जात आहे। याच बाबत आमचे पोलीस माझा न्यूजचे कल्याण प्रतिनिधी महेश मोरे यांनी डहाके डॉक्टर यांची एक खास मुलाखत घेतलेली आहे। डहाके डॉक्टर हे व्यवसायाने डॉक्टर आहेत, त्यासोबतच सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे आणि या बांगलादेशींविरोधात त्यांनी सरकारला सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे। नक्की त्यांनी आपली भूमिका कशा पद्धतीने या मुलाखतीमध्ये मांडलेली आहे त्याच विषयी आज आपण यामध्ये जाणून घेणार आहोत। ही मुलाखत घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी महेश मोरे यांनी। नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये मी महेश मोरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, शासन आणि प्रशासनाकडून तुम्ही एक सूचना वारंवार ऐकली असेल, दक्ष नागरिक बना। पण मित्रांनो, दक्ष नागरिक म्हणजे नेमकं काय हो? दक्ष नागरिक तो नाही जो समाजात चाललेल्या बेकायदेशीर आणि देशविरोधी कृत्य शासनाच्या आणि प्रशासनाच्या लक्षात आणून देतो। दक्ष नागरिक म्हणजे तो जो शासनाचा आणि प्रशासनाचा समाजासोबत चाललेला हलगर्जीपणा उघड्या डोळ्यांनी बघायचा आणि मला काही दिसलेच नाही असे समजून डोळे बंद करून बसणारा हा शासन आणि प्रशासनाच्या लेखी दक्ष नागरिक मानला जातो। हे म्हणणं माझं नाही बरं का, हे म्हणणं त्या लोकांचं आहे जे लोक समाजासाठी दिवस रात्र निस्वार्थपणाने कार्य करत असतात, पण शासन आणि प्रशासन यांच्याकडून त्यांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य लाभत नाही। अशाच प्रकारे देशविरोधी घटकांविरुद्ध कार्य करत असताना शासन आणि प्रशासनाचे आलेले अनुभव सांगण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर उपेंद्र डहाके सर। आपण कोणत्या विषयाला अनुसरून शासन दरबारी अर्ज दिले होते? आपला सर्वांना माहीत आहे की सध्या भारतभरामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांच्या विरुद्ध बऱ्याच राज्यांमध्ये कारवाई सुरू झालेली आहे, बरोबर आहे। त्या अनुषंगानेच मी 2021 पासून शासन आणि प्रशासनाकडे हे घुसखोर बांगलादेश आणि रोहिंग्या मुसलमान आहेत, बरोबर, यांचा तपास करून यांना देशाच्या बाहेर काढा यासाठी वारंवार पाठपुरावा करतो, वारंवार त्यासाठी लेखी तक्रारी देतोय। 2021ला मी त्यावेळेला असलेले मुख्यमंत्री, त्यानंतर मुख्य सचिव, जिल्हा अधिकारी आणि पोलीस कमिशनर यांना देखील अर्ज दिले होते, बरोबर। त्या अनुषंगाने मग मला साधारणतः ऑक्टोबर 2021ला पोलीस स्टेशनने बोलवून, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे राजेंद्र आहिरे म्हणून पोलीस निरीक्षक होते क्राईमचे, त्यांनी माझा जबाब नोंदवला, पण त्यानंतर कारवाई काहीच झाली नाही। त्यामुळे शेवटी मी परत एकदा अतिरिक्त अप्पर पोलीस आयुक्त यांना देखील जानेवारी 2022ला पत्र दिलेलं आहे। त्यानंतरही काही त्याच्यात प्रगती न झाल्यामुळे शेवटी मी भारत सरकारची जी NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी तिला पत्रव्यवहार केला। तो पत्रव्यवहार केल्यानंतर परत मला पोलिसांनी बोलवून NIAला कशा संदर्भात तुम्ही तक्रारी दिल्या होत्या त्याचा जबाब नोंदवला। मला वाटलं त्यानंतर तरी काही होईल, पण त्यानंतरही काही न झाल्यामुळे मी त्यानंतर साधारणतः 28 मार्च 2024ला कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे आयुक्त, उपायुक्त आणि वॉर्ड ऑफिसर्स यांना देखील पत्रव्यवहार केला होता की आपल्या परिसरामध्ये मला संशयित बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान हे चिकन, मटण, अंडी त्याचे दुकानं थाटून बसले आहेत, रस्त्यावरती ते गाड्या लावून फळं विकतायत, भाज्या विकतायत, नारळ पाणी विकतायत, पण तरी तिथूनही काही मला अपेक्षित उत्तर मिळालं नाही। पण त्यानंतरही मी माझा पाठपुरावा सुरू ठेवला।
साधारणतः एप्रिल 2024ला मी त्यावेळेला ज्या कोणी उपायुक्त होते, पोलीस उपायुक्त, त्यांना देखील पत्रव्यवहार केला होता. पण त्यांनी देखील मी प्रत्यक्ष त्यांना भेटल्यानंतर तेच मला प्रश्न विचारत होते की बांगलादेशी शोधायचे कसे, हे आपल्याला कसं कळणार बांगलादेशी. असं उत्तर मिळाल्यानंतर मला पण थोडं ते हास्यास्पद वाटलं की एक अधिकारी मलाही असं विचारतोय. पण त्यानंतर मी आता नव्याने जे आयुक्त उपायुक्त आलेले परिमंडळ पोलीस आयुक्त 3चे, त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना पुन्हा हे अर्ज दिलेला आहे मी. आणि त्या अर्जात मी असं स्पष्ट लिहिलेलं आहे की यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर जन्माचे दाखले हे जे आहेत हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बोगस असू शकतात. कारण हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे या देशाचे नागरिक आहेत असं गृहीत धरलं जात नाही. त्या अनुषंगाने चौकशी करा की ह्यांचे जे पेपर आहेत, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा इतर कागदपत्र, हे खरंच खरे आहेत का. कारण हे मोस्टली मी जेव्हा बघितले तर मला हे मालदा म्हणजे पश्चिम बंगालमधलं गाव किंवा झारखंड या ठिकाणून आलेले दिसत आहेत. आणि ते इथं येऊन ते कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी करणं गरजेचं, पण ते होताना दिसून येत नाही आहे. माझ्या अर्जाचा त्यानंतर दखल घेण्यासाठी हे जे आताचे नवीन पोलीस उपायुक्त आले आहेत त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला त्याप्रमाणे दखल घेण्यासाठी पत्रव्यवहार केलेला दिसतोय मला. कारण मला बाजारपेठमधनं मग बोलवणं आलं. मी बाजारपेठला गेलो त्यावेळेला परत त्यांनी जबाब नोंदवायला घेतला. त्यावेळेला मी त्यांना स्पष्ट सांगितलं की आतापर्यंत माझे 3 वेळा जबाब नोंदवले गेलेले आहेत याच विषयाला धरून. आता परत चौथ्यांदा जबाब नोंदवून तुम्ही करणार तरी काय आहात, मला सक्षम कारवाई हवी याच्या विरुद्ध. त्यावेळेला मला त्या ठिकाणी उपस्थित असलेले प्रशासनाचे पोलीस अधिकारी जे आहेत लक्ष्मण सावळे, त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही आम्हाला मग सक्षम पुरावे तुम्ही आणून द्या आणि त्या पुराव्याच्या आधारे आम्ही मग कारवाई करू. आता दक्ष नागरिक म्हणून मी फक्त संशयित काय घडतंय त्याविषयी पोलिसांना जाऊन सांगू शकतो, अर्ज देऊ शकतो, पण पुरावे शोधून आणा हे मला तरी पटलेलं नाही. म्हणून त्याविरोधात मी परत आपले उपायुक्त आहेत परिमंडळाचे ते त्यांना अर्ज दिला की तुमच्या पोलिसच मला असे जर म्हणत असतील बरोबर तर ही कारवाई मला काही योग्य दिसत नाही आहे. परत त्या दरम्यान झालं काही सर्व करत असताना आपल्या कल्याणचे जे माजी आमदार आहेत नरेंद्र पवार यांच्यासमोर मग मी हे दुःख सांगितलं की साहेब हे वारंवार असं होतं आहे. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे यावेळेला मी करतो अर्ज. आणि त्यांनी प्रत्यक्ष अर्ज तात्कालीन साधारणतः अर्ज दिला आहे 5 एप्रिल 2024ला. त्यावेळेला गृहमंत्री होते देवेंद्रजी फडणवीस, त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी तो अर्ज दिला आहे. त्या अर्जाची प्रत माझ्याकडे आहे. तो अर्ज दिल्यानंतर जे गृहमंत्री होते फडणवीस साहेब त्यांनी सांगितलं की मी याच्यावर तात्काळ कारवाईचे आदेश देतो. त्यानुसार 22 जुलै 2024ला गृह मंत्रालयाने तात्काळ कारवाईचे आदेश दिले आणि ह्याच्यात विषय नमूद केलेला आहे की कल्याण जिल्हा ठाणे येथे जे घुसखोर बांगलादेश आणि रोहिंग्या मुसलमान त्याच्यावरती तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी बरोबर. आणि त्यात संदर्भ दिला आहे की माजी आमदार नरेंद्र पवार यांनी ही तक्रार दिलेली आहे. आज आपण बघतो डिसेंबर महिना उजाडला तरी काहीही कारवाई नाही, कारवाई शून्य आहे. आता एक हास्यास्पद गोष्ट अशी आहे की एक पत्र पवार साहेबांना म्हणजे माजी आमदार नरेंद्र पवारांना बाजारपेठ पोलीस स्टेशननी दिलेलं आहे आणि याच्यात उल्लेख आहे की तुम्ही केलेला जो अर्ज होता गृहमंत्र्यांना त्याच्या अनुषंगाने आम्हाला त्या अर्जाची प्रत प्राप्त झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये पत्रात असा उल्लेख आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि कल्याणचं MSCB यांच्या देखील आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत की पाणी जे आहे ते चोरीचं पाणी वापरलं जाते आणि चोरीची वीज वापरली जाते, हे बांगलादेश आणि रोहिंग्या मुसलमानच वापरत आहेत. अशा तऱ्हेचं पत्र पोलिसांना MSCB कडून आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून प्राप्त झाले आहे बरोबर. पण पोलिसच आपल्याला म्हणतात की तुम्ही पुरावे आणा. मग इथे तर सरळ सरळ दिसतंय पोलिसांनाच पत्र आलंय महापालिकेचं आणि MSCBचं की चोरून लाईट आणि पाणी वापरलं जाते. पण सरळ सरळ सिद्ध होतं की या कल्याणमध्ये कल्याणचा वायले नगर घ्या किंवा जेल परिसर घ्या, गोदरेज हिल, 12वे गाव, कल्याण स्टेशन आणि काही प्रमाणात आता टिळक चौक परिसरामध्ये संशयित जे आहेत ते बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान दिसून येत आहेत आणि हे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फार घातक आहे. आज आपण बघतोय की बांगलादेशमध्ये हिंदूंची परिस्थिती काय आहे, तीच परिस्थिती या ठिकाणी उद्या व्हायला नको, आतंकवादी गतिविधी व्हायला नको, या अनुषंगाने मी हा पाठपुरावा करतोय बरोबर, एक दक्ष नागरिक म्हणून आणि देशाचा एक राष्ट्राभिमानी म्हणून. पण त्यावर कुठलीही कठोर कारवाई होताना मला दिसून येत नाही. म्हणजे एकंदरीतच हे जे अर्ज आहेत 2021 पासूनचे
हे पाहता असं दिसून येते की शासन आणि प्रशासन या गोष्टीमध्ये सिरियस नाहीये आणि शासन आणि प्रशासनाकडून तुम्हाला कोणतेही सहकार्य आतापर्यंत लाभलेलं नाहीये. इतक्या गंभीर विषयाला इतका गंभीर विषय असताना सुद्धा शासन त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे. हे बघा, मी असं कोणावर डायरेक्ट आरोप तर नाही करत आहे, पण देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा जो विषय आहे हा फार गंभीर आहे, बरोबर. त्यासाठी मी हा पाठपुरावा करतो आणि त्याबद्दल कडक कारवाई यांनी करावी शासन प्रशासनाने, असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, बरोबर. पण ते होताना दिसत नाहीये मला, म्हणून मी शेवटी तुमच्यासारख्या मीडियासमोर, बरोबर, ही गोष्ट जी आहे माझ्या मनातली खदखद ती मांडतोय. आणि आपण ही खदखद जी आहे किंवा हे दुःख आहे हे शासन प्रशासन किंवा वरिष्ठ जे कोणी पोलीस महासंचालक असतील, महाराष्ट्राचे गृहमंत्री असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवावं ही माझी आपणाला विनंती आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे कल्याणमध्ये बांगलादेशी आहेत, मग त्यांना राहण्यासाठी आणि उदरनिर्वाह म्हणजे धंदा वगैरे करण्यासाठी जागा कोण उपलब्ध करून देतं? आपले जे स्थानिक लोक आहेत ते स्थानिक लोक यांना रस्त्यावरती ज्या गाड्या लागतात त्याला संरक्षण देतात. त्यांना चिकन मटनची दुकानं टाकायला ज्या गाड्या आहेत ते आपले स्थानिक लोकांचीच आहेत. ते जे आज राहत आहेत, बरोबर, ती घरं भाड्याने देणारी पण आपलीच लोक आहेत, बरोबर, कल्याणमधले स्थानिक नागरिक, बरोबर. तर हे जर अशा तऱ्हेने त्याचं व्हेरिफिकेशन न करता हे कोणते खरे नागरिक आहे याचं व्हेरिफिकेशन न करता यांना जागा जर देत असतील तर कायद्यामध्ये अशा तऱ्हेचं पुरा प्रावधान आहे की विदेशी नागरिकांना अनधिकृतपणे मदत केल्याबद्दल गुन्हे दाखल होतात, बरोबर. तर हे पोलिसांनी याविरुद्ध करावं की अशा देशविरोधी घटकांना कोण सहाय्य करते इथे राहण्यासाठी, त्याविरुद्ध सक्षम कारवाई करावी. तुम्हाला अशी काही विशिष्ट ठिकाणं माहिती आहेत का जिथे बांगलादेशी आपला उदरनिर्वाह म्हणजे धंदा करतात आणि राहतात कुठे, अशी काही ठिकाणं तुम्हाला माहिती आहेत का? काही ठिकाणं मला माहिती आहेत, त्याबद्दल मी अर्ज दिला होता मागे पोलिसांना आणि पोलिसांनी देखील त्यावेळेला ह्या गोष्टीची शहानिशा केली होती. आता माझ्याकडे ह्या महिला आहेत, या महिला ज्या दिसत आहेत या महिला गोदरेज हिल परिसरामधील लोकांच्या घरामध्ये घरकाम करतात. काही दुकानं आहेत त्या दुकानांचं साफसफाईचं काम करतायत. ही एक महिला आहे, ही देखील हेच काम करते, बरोबर. अशा तऱ्हेचे मी माहिती पोलिसांना दिली. हे नंबर जे आहेत हे त्यांचेच आहेत आणि नंबर मी सोसायटीच्या रजिस्टरमधनं विनंती करून घेतलेले आहेत आणि पोलिसांना दिलेले आहेत. माझ्याकडे हे बघा, ह्या पण महिला आहेत, ह्या एका चौकात उभ्या आहेत, त्याचा देखील फोटो आहेत. त्यांच्या जो वेशभूषा आहे त्याच्यावरूनच कळतात हे इथले नागरिक नाही आहेत. त्याचप्रमाणे हे आधार कार्ड आहे. ही जी महिला आहे ह्या महिलेचं नाव आहे अधोरी बीबी आणि हे आधार कार्ड सरळ सरळ दिसतंय की मालदाला बनवलेलं आहे, बरोबर. अशा तऱ्हेचे अनेक संशयित पुरावे आहेत ज्या आधारे तपास केला जाऊ शकतो. आज आपण जर बघितलं तर 12व्या गावाच्या आसपास जो काही स्लम एरिया आहे त्या ठिकाणी माझ्या मतानुसार अंदाजे 50 कुटुंब राहत असावं असा माझा अंदाज. त्याच्यात पुरुष आहेत, महिला आहेत. महिला घरकाम करतात, पुरुष भाजीपाला लावतात, फळं विकतात, नारळ पाणी विकतात. आणि जर तुम्ही सकाळी जाऊन बघितलं तर त्या चौकामध्ये, कुठला चौक 12व्या गावाचा, त्या ठिकाणी पुरुष सकाळी 7:30 ते 8 वाजता बिल्डिंगसाठी जे मजूर जातात ना त्याच्यात पण असतात. बांगलादेशातून भारतामध्ये येतात, स्थायिक होतात. बांगलादेशातून येण्यापासून ते इथले नागरिक बनण्यापर्यंत ह्या मालिकेमध्ये कोणाकोणाला दोषी धराल तुम्ही? सर्वप्रथम म्हणजे भारतात शिरल्यानंतर यांना आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा जे काही इतर कागदपत्र बोगस बनवून देणारी जे कोणी टोळी असेल किंवा जे कोणी लोक असतील हे प्रथम दोषी आहेत. त्यानंतर त्यांना या ठिकाणी वसवलं जातं, त्यांना घरं भाड्याने दिली जातात, दुकानं भाड्याने जातात, हे देखील दोषी आहेत. तर माझं स्पष्ट मत आहे की ह्यांना जे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा कागदपत्र बोगस बनवून देणारे आहेत यांच्या विरोधात सक्षम कडक कायदा असा केला पाहिजे सरकारने की यांना कमीत कमी 10 वर्ष जामीनच देऊ नका. त्यावेळेला ह्याला रोग बसेल. हे इथे आल्यानंतर हे कागदपत्र बनतात तरी कसे, आणि जे कोणी यांना आसरा देतं त्यांच्या विरोधात पण कठोरात कठोर कारवाई करा की जेणेकरून यांना कोणी धंद्यालाही मदत करणार नाही आणि यांना राहायलाही जागा दिल्या जाणार नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे. पोलीस माझाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाला तुम्ही काय सांगाल? तुमच्या पोलीस माझाच्या माध्यमातून शासन प्रशासनाला मी हेच सांगू इच्छितो
की हे जे घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत, आज आपण भारतात बघतो की करोडोच्या संख्येने बांगलादेशी घुसलेत, लाखोच्या संख्येने रोहिंग्या आहेत. हे बोगस बनावट कागदपत्र बनवून या ठिकाणी घुसत आहेत. त्याचा पूर्ण सखोल तपास करावा. हे कागदपत्र कोण देतं, कोण बनवून देतं, त्यांच्यावर कारवाई करावी. आणि जेवढे काही घुसखोर आहेत यांना देशाच्या बाहेर काढावं. त्याचं कारण असं आहे की हे घुसखोर या ठिकाणी जे काही चोरीची लाईट वापरत आहेत, पाणी वापरत आहेत, सरकारी जमिनीवर अतिक्रमण करत आहेत, हा आपल्या ज्या जनता जी टॅक्स भरते, कर भरते, त्यातनंच यांना पोचलं जातं आहे. त्यामुळे हा सगळा भार भारतीय जनतेवर पडतोय, महाराष्ट्रातील जनतेवर पडतोय आणि प्रत्येक राज्यातील जनतेवर पडतोय. त्यामुळे यांना कठोर कारवाई करून देशाच्या बाहेर काढण्यास शासन प्रशासनाने पहिलं हे कर्तव्य पार पाडावं, असं माझं शासन प्रशासनाला विनंती. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या.